आज आपण फोडणीच्या चपात्या बनवणार आहोत। इथे मी कालच्या उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत। चपात्या उरल्या की आपल्याला प्रश्न येतो त्या चपात्यांचं काय करायचं, तर मी इथे चपात्या फोडणीला घालून दाखवणार आहे। इथे मी 7 चपात्या घेतलेल्या आहेत। 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले बारीक चिरून, 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे, 1 टेबलस्पून धणे जिरे पावडर घेतलेली आहे, अर्धा टेबलस्पून मालवणी मसाला घेतला आहे। मी इथे 1/3 कप खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही ते कमी जास्त पण वापरू शकता। चिमूटभर हळद लागणार आहे, लिंबू पिळण्यासाठी लागेल आणि कोथिंबीर घालायला, फोडणीला तेल लागेल। आता आपण या चपात्यांच्या आधी बारीक तुकडे करायला घेऊया। गॅस मंद ठेवलेला आहे। फोडणीला आपण थोडंसं तेल घेणार आहोत। कढीपत्ता जरा चांगला गरम झाला ना की मग आपण कांदा घालू। कांदा आपल्याला थोडासा लालसर करायचा आहे। कांदा लालसर झालाय, आता आपण हळद घालूया, धणे जिरेपूड घालणार आहोत, मालवणी मसाला घालूया, जरा परतून घेऊया। यात आपण चपात्या घालणार आहोत। चपात्याचे जे बारीक तुकडे केलेत ना ते आपण घालणार आहोत। वरून जराशी साखर घालणार आहोत, चवीला मीठ घालणार आहोत आणि हे चांगलं ढवळून घेणार आहोत। आपण आता 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। वरून आपण खोबरं घालणार आहोत, कोथिंबीर घालणार। आपण गॅस बंद करून वरून लिंबू पिळणार आहोत। आता फोडणीच्या चपात्या खायला तयार। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अम्माज रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका।